क्रिक कथा डगआउट, एक असा शो किंवा अशा गप्पा की ज्या क्रिकेटशी रिलेटेड आहेत. आपल्याला क्रिकेटबद्दल भरपूर काही बोलायचंय आणि मी कौस्तुभ चाटे, सोनिया डबीर, आम्ही दोघंही इथे आलो आहोत क्रिकेटबद्दल बोलायला आणि आम्ही कंटिन्युअसली वेळोवेळी क्रिकेटबद्दल गप्पा मारायला इथे येणारच आहोत. आमच्याबरोबर काही पाहुण्यांनाही घेऊन येणार आहोत. पण अर्थातच आज मला बोलायचंय एका खास मॅचबद्दल आणि एका खास इनिंगबद्दल. सोनियाची काही वेगळी ओळख करून द्यायला नकोय तुम्हाला. सोनिया इंडिया प्लेअर आहे आणि ती खूप क्लोजली क्रिकेट फॉलो करते, बघते. वुमेन्स क्रिकेट असेल, मेन्स क्रिकेट असेल. ती क्रिकेट कोच आहे, ती समालोचक आहे, ती वेगवेगळ्या चॅनल्सवर आपल्याला दिसते. सो सोनिया आणि क्रिक कथा असं म्हणून आपण हे घेऊन आलो. क्रिक कथा डगआउट. सोनिया, काय सांगायचं तुला? अमेझिंग कन्सेप्ट आहे. तर खूप दिवस ही डोक्यात होती आणि थँक्स टू क्रिक कथा ही आता ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट होतीये, ही क्रिक कथाच डगआउटच्या रूपात. तर एक्सायटेड. आणि जसं कौस्तुभ म्हणलं तसं नक्कीच वेळोवेळी बरेच प्लेयरशी, बऱ्याच क्रिकेटमधल्या लोकांशी आपण गप्पा मारायला नक्की येऊ इथे. बरं, मी मगाशी म्हणालो ना तुम्हाला की आपल्याला एका खास मॅचबद्दल, एका खास इनिंगबद्दल बोलायचंय. कारण 2 दिवसांपूर्वी वादळ आलं होतं, वादळ. आणि ही त्या वादळातनं सर्व्हाइव्ह होऊन आलेली आहे. मी त्या चक्रीवादळाबद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय DY पाटीलवर आलेल्या जेमिमा नावाच्या वादळाबद्दल. सो सोनिया, आपण बाकी सगळं नंतर बोलूयात. मला आधी सांग, ती इनिंग काय होती? जेमिमाची जेम ऑफ एन इनिंग्स. आणि वादळ हा एकदम करेक्ट घेतलेला शब्द आहे. त्या वादळांमध्ये बरेच छोटी छोटी वादळं पण येऊन गेली. जसं हरमनचं होतं, दीप्तीचं होतं आणि रिचाचं होतं. हरमनचं वादळ पण मोठंच होतं. हा, म्हणजे दीप्तीचं होतं, रिचा घोषचं वादळ होतं, सुरुवातीला स्मृतीचं वादळ होतं आणि नंतर अमनजोतनी सुद्धा एक्झॅक्टली. सो पण जेमिमा नावाचं ते जे वादळ होतं, जेम ऑफ एन इनिंग्स, मी परत म्हणेन, इतकी ह्युमिडिटी होती, इतका तिला त्रास होत होता त्याचा. आणि त्याच्यामध्ये ती बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये पण म्हणले की तिने काय काय फेस केलं. अँझायटी इश्यूज होते किंवा टीममधनं ड्रॉप होऊन हा कमबॅक, न्यूझीलंडचा कमबॅक, नंतर डायरेक्ट भारताच्या टीमला फायनलला सिंगल हँडेडली नाही म्हणणार मी, पण ऑलमोस्ट सिंगल हँडेडली घेऊन जाणं. अप्रतिम असे एक नॉक होते. म्हणजे मेन्स क्रिकेटच्याही वरच्या दर्जाच्या नॉक्स होते. ऑफकोर्स मेन्स क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले, बट दिस वॉज द नॉक. मी त्याला या इनिंगला ना सचिनची पाकिस्तान विरुद्धची इनिंग होती ना 2003 किंवा सचिनची ऑस्ट्रेलिया विरुद्धची इनिंग, तो स्टार, ते वादळ. आणि ही मॅच जर बघायला गेलं ना किंवा बोलायला गेलं तर ते होतं की नॅटरॅश ट्रॉफीची जी मॅच होती आपण जिंकलो, बरोबर, गांगुलीचा तो फेमस, तर सिमिलर लेवलची मॅच होती. कारण स्कोर सुद्धा 325च्या पुढे होते. 338 चेस करताना एक ओव्हर ठेवून तुम्ही मॅच जिंकताय, म्हणजे त्याला काय शब्दच नाही जातात, संपलेच शब्द ऍक्च्युली. आणि आपण सगळ्यांनीच ती मॅच बघितली. मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या आर्टिकलमध्ये पण लिहिलं होतं आणि हे 100% खरं की मला हायलाईट बघताना सुद्धा टेन्शन आलं होतं. म्हणजे प्रत्येक बॉल जो ग्राउंडवर चिअर डीजे 10 वाजेपर्यंत होता, पण त्याच्यानंतर मॅच संपेपर्यंत डीजेची गरजच भासली नाही. क्या बात आहे. असं ते अॅटमॉस्फिअर होतं आणि अमेझिंग. म्हणजे काटा येतो आता सुद्धा तो एक्सप्लेन करताना की ते लाईव्ह बघण्यात, ती जी अमनजोतची बाउंड्री गेल्यानंतर ते ज्या रिॲक्शन्स लोकांच्या, प्लेयर्सच्या, सगळ्यांच्या, अमेझिंग. आणि ऑस्ट्रेलियाला हरवणं याच्यासारखी मजा नाही ऑस्ट्रेलियाची. त्याच्यामध्ये तर काही वादच नाही की ऑस्ट्रेलियाला हरवणं हा एक वेगळा आनंद असतो. त्याच सेमीफायनलला हरवणं, जे आपण आधी पण वर्ल्ड कप सेमीफायनल, वर्ल्ड कप सेमी, तेच म्हणणार होते की 2011ला जसं क्वार्टर फायनलला युवराज सिंगची ती लास्ट बाउंड्री होती ना, सेम असं डोळ्यासमोर आलं जेव्हा अमनजोत आणि जेमिमा बसल्या आणि आउटफ्लो जो जेमिमाचा झाला तो अगदी म्हणजे त्याच्या तो खूप योग्य होता तिच्यासाठी. ऍब्सोल्युटली खरं. आणि ती खरंच एक तुफान इनिंग होती. आणि जेमिमा ज्या पद्धतीने मैदानावर वावरत होती ना, त्याला शब्द कमी पडतील. आता दुसरी गंमत अशी ना, जेमिमानी तिची सेंचुरी झाल्यानंतर बॅटवर नाही केली, फिस्ट नाही केलं, कुठलंही सेलिब्रेशन नाही केलं, 50 नंतर नाही केलं, पण त्या सगळ्या इमोशन्स तिने मॅच जिंकल्यानंतर साठीच्या राखून ठेवल्या होत्या. मला वाटतं हे एका प्लेअरसाठी खूप मोठं आहे. तिने टीम विक्ट्रीला स्वतःच्या सेंचुरीपेक्षाही जास्त महत्व दिलं, जे कुठलाही प्लेअर देतो. आणि त्याच्यानंतर तिचा जो आउटबर्स्ट झाला तो अमेझिंग होता. कारण तू जसं म्हणलीस की ती वेगवेगळ्या
काय म्हणतात फेस म्हणलं की जाती आहे. तिने सुद्धा ते मान्य केलं की एक महिनाभर हे खूप अवघड असतं आणि स्पेशली ह्या अँझायटी इश्यूज म्हणा किंवा हे सगळं जेव्हा वर्ल्ड कपच्या वेळेस होतं ना, एकतर आपला फॉर्म आपण एका मॅच मधनं ड्रॉप करतोय, कमबॅक करतोय, न्यूझीलंड अगेन्स्ट अमेझिंग तिची इनिंग्स होती, त्या एका इनिंगची गरज होती मला असं वाटतं. कारण आपण बघितलं तर जेमिमा ही कायमच अमेझिंग प्लेअर आहे आणि परवाच्या मॅचची अजून एक खासियत मी म्हणेन की तिने जी फिल्डिंग केली आहे ती जवळपास 10 ओव्हर विथ मिड विकेट टू लॉंग ऑन अशी पळत होती. म्हणजे तिने साधारणतः रन सेव्ह केल्यात, एक 25 रन एकटीने रनिंग बिटवीन खूप लोकांचं केलंय आणि स्वतःचं केलंय. सो एक चांगला रनआउट केला, एक सुंदर कॅच. सो ओव्हरऑल म्हणजे ती जर मॅच कुठे जेमिमा नव्हती अशी मॅचच नव्हती. ती जिथे होती तिथे विकेट पडली जेमिमा आहे, रन्स जेमिमा आहेत, रनआउट जेमिमा आहेत, फिल्डिंग जेमिमा आहे. सो जेम ऑफ अन इनिंग्स, जेम ऑफ अ मॅच असंच म्हणायला काय हरकत नाही. आणि जेमिमा यू आर वंडरफुल. प्रश्न पण सोनिया इथेच थांबता येत नाही कारण आपण आता फायनल्समध्ये आहोत आणि फायनलला आपल्या समोर आहे दक्षिण आफ्रिका. बरं, दक्षिण आफ्रिका सुद्धा त्यांचाही प्रवास थोडासा रडत खडत झालेला आहे. 100च्या आत ते दोनदा आऊट झालेले आहेत, पण 300 पेक्षा जास्त स्कोर पण केलेले आहेत. त्यांच्या प्लेयर्सनी चांगली बॅटिंग केलेली आहे. सो या ओव्हरऑल फायनल बद्दल तुला काय वाटतंय? जसं दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं ते इतकं लाईटली देणाऱ्या कुठलीच टीमनी फायनलला देऊच नाही आणि देणाऱ्याही नाहीत आणि तितकंच आता मला वाटत नाही हार्मन आणि त्यांची टीम वर्ल्ड कप सोडेल. सो इट इज गोइंग टू बी लाईक म्हणजे दोन्ही टीम्स अशा आहेत ना की त्या थोडंसं अप अँड डाऊन फेस करून जिंकू शकलेल्या मॅच हरून स्पेशली भारतीय टीम त्या फायनलपर्यंत पोहोचल्या. आणि आता आपण जशी इंडिया साऊथ आफ्रिका विमेन्सची जी फायनल बघितली वर खाली होत होते, एक सूर्यकुमार यादवचा तो कॅच त्यांनी ती मॅच फिरली, तिथपर्यंत जाऊ नये पण नक्कीच थोडंसं इंडियाला वर्चस्व नक्की आहे. पण साऊथ आफ्रिकन प्लेयर्स बद्दल तू काय सांगतो? म्हणजे त्याच्या बॅटर्स आहेत, बोलवाट आहे किंवा मॅरिसन कॅप आहे, ब्रिट्स आहेत. सो या तशा तगड्या प्लेयर्स आहेत आणि त्या मैदानावर टिकल्या की त्या धमाल करतात. नक्कीच. तुम्ही बुलवर्डची जर आपण बघितलं इंग्लंड विरुद्धची जी इनिंग्ज होती 169 एकटीने केलेत, अप्रतिम बॅटिंग, चान्सलेस एकतर इनिंग होती आणि ती एकटी सगळ्यांना घेऊन खेळत होती. ब्रिड्ज लवकर आउट झाली, मॅरिसन कापचं खूप इम्पॉर्टंट बॅटिंग मध्ये पण कॉन्ट्रीब्युशन होतं आणि बॉलिंगला देखील 5 विकेट घेतले. सो एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. त्यांचे जे खाली लोअर मिडल ऑर्डर आहे, क्लर्क आहे, ट्रायन आहे, हे पण खूप चांगल्या फॉर्म मध्ये. सो एक प्लेअर सुनील लुईस, ती आय थिंक दक्षिण आफ्रिकेला गरज आहे सुनील लुईसनी परत कमबॅक करावं आणि डेफिनेटली ते होप करत असतील ती फायनलमध्ये करेल. पण ती ह्या टीमला नक्कीच आता अंडरडॉग्स म्हणून वगैरे शकत नाही कारण त्यांनी अप्रतिम कमबॅक केलंय, सुंदर क्रिकेट खेळलं आणि मला असं वाटतं आत्ताच नाही पण पूर्ण मागच्या वर्षभरात साऊथ आफ्रिका टीमनी खूप चांगल्या पद्धतीच्या सिरीज जिंकलेल्या आहेत आणि क्रिकेट ओव्हरऑल चांगलं खेळलं आणि त्यांचं गेमचं जे स्टँडर्ड आहे ते वरच्या लेवलला घेऊन ठेवलंय त्यांनी. पण म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो का की ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड किंवा न्यूझीलंडचा काही प्रमाणात जो एक होल्ड होता वुमन्स क्रिकेटवरचा तो थोडासा कमी झालाय? हो, म्हणजे कमी झाला म्हणण्यापेक्षा बाकीच्यांचं स्टँडर्ड त्यांनी वाढवलंय आणि त्याच्यामुळे ते आता लेव्हलवर आलेले. म्हणजे इंडियाचं स्किल लेव्हल तर मी कधीच म्हणणार नाही की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा न्यूझीलंडपेक्षा कमी होतं. इनफॅक्ट वी आर मोर स्किल्ड, पण आपलं आधी थोडासा फिटनेस इश्यूज होते. मग काही म्हणजे जसं 1-2 वर्षापूर्वी मेंटल हेल्थ ऍस्पेक्ट ऑफ द गेम कमी पडत होता की मेन फायनलला आपण 1-2 वेळा येऊन हारलोय, जसं T20 वर्ल्ड कप किंवा 17चा वर्ल्ड कप. सो तो आता अप्रोच बदललाय, माइंडसेट बदललाय. सो आय थिंक वी आर नाव इक्वल आणि स्किल वाईज तर मी म्हणेन आपण त्यांच्यापेक्षा जाणार. फिल्डिंगमध्ये अजून एक मी म्हणेन की इम्प्रूव्ह करायची नक्की गरज आहे. पण अशा आपल्याकडे 10 जेमिमा असतील तर मजा येईल. बस त्यात अजून एक 3-4 राधा आणि 3-4 जेमिमा आता तेवढंच राहिले. पण या सगळ्यामध्ये ना इंडियन टीम बद्दल काय वाटतं? ते प्रॉस्पेक्ट्स कसे दिसतात? म्हणजे आता आपण समजा जर म्हणलं की इंडियन बॅटर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रतिका नाहीये अनफॉर्च्युनेटली, पण शफाली आहे. शफाली परवाच्या मॅचमध्ये खूप चांगली नाही खेळली, पण ती जर बरसली तर ती तडाखे देते. नाही, मी म्हणणार की शेफाली 10 ओव्हर टिकली, बास आहे, खरंच बास आहे. मग स्मृती आणि उरलेले जे बॅटर्स आहेत ते जे येऊन दंगा करतील ना तिकडे, मग त्याला समोरच्या टीमला अवघड नक्कीच. तुझ्या मैत्रिणीला काय सल्ला देशील?
मी बोलतोय, स्मृती करतोय. मैत्रीण तर आहे, एकत्र खेळलोय. तिला आत्ता सल्ला मी नाही देऊ शकत कारण ती खूप वरच्या लेवलला पोहोचली आणि ती कसं आहे, सल्ला देण्यापेक्षा आता एक जो सेल्फ अवेअरनेस आहे तो खूप उच्च दर्जाचा तिने स्वतःहून तो कमवलेला आहे. ती इतक्या मोठ्या दर्जाची खेळाडू. एक्झॅक्टली. आणि कसं ना, आता त्या एका लेवल नंतर काही न बोलता सगळं घडत असतं, त्यामुळे काही सांगायची सुद्धा गरज नाही. आणि ज्या पद्धतीने मैदानावर उतरते, वावरते, ते बघण्यासारखं असतं. सो स्मृती असेल, जेमिमा असेल किंवा हरमन असेल, या तिघीही खूप मोठ्या प्लेयर्स आहेत. पण मला आणखीन एका प्लेअरबद्दल बोलायचं ती म्हणजे रिचा घोष. म्हणजे पॉकेट डायनामो असं तिचं टोपण नाव आहे आणि ती सगळ्यात लहान खेळाडू आहे या ग्रुपमधली. पण बडा धमाल. ती ज्या पद्धतीने बॅटिंग करते, परवाच्या पण तिने 6 मारल्या आहेत. कमाल होते अरे. म्हणजे असं बसल्या बसल्या किरकोळीत ते मारते. म्हणजे इतकी पॉवर आहे ना, टायमिंग आणि पॉवरचं जे करेक्ट उदाहरण आहे म्हणजे रिचा घोष. आणि तिला माहिती आहे ती ऍट विल 6 मारू शकते. सेहवाग स्टाईल आहे ती. हा, म्हणजे एक बॉल त्या बॉलला तिने जर आधीचा डिफेन्स केला असेल, ती त्याच बॉलला दुसराच बॉल टाकला दुसरा तर ती 6 मारू शकते. आणि हीच मध्ये अगदीच. मग तिने मला असं वाटतं किम गॅरेटला जी जागेवरनं 6 मारली आहे समोर, ती अप्रतिम होती. किंवा गार्डनरला मारलेली डेक मिडल घ्यायची ती मांडी, म्हणजे स्वीप स्लॉक स्वीप बसून जागेवर स्टेप आउट नाही, काही नाही. आणि ती जवळपास स्टँड्समध्ये आलेली 6 होती. अमेझिंगच. आणि त्याचबरोबर आपल्या बोलर्स बद्दल थोडंसं बोलूया. रेणुका असेल, क्रांतीनी या वर्ल्ड कपमध्ये किंवा त्याच्याही आधी इंग्लंड सिरीजमध्ये खूप चांगली कामगिरी केली. राधा असेल किंवा स्नेह असेल, त्यांची सुद्धा परफॉर्मन्सेस चांगले आहेत. बोलर्सकडनं तुला काय अपेक्षा? अजून एक बॉलर मी ऍड करेन म्हणजे श्रीचरणी. ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट जर तिने ती बॉलिंग टाकली, म्हणजे दोन्ही आतापर्यंतच्या ऑस्ट्रेलियाच्या मॅचेस आधी पण तिने 10 ओव्हर 40 रन आणि 3 विकेट घेतल्या आहेत. आणि परवाची पण तिची बॉलिंग खरंच खूप छान होती. म्हणजे रेणुका सिंग ठाकूर तर काही म्हणजे आपण न बोललेलंच बरे. जो स्विंग करवते ना ती अप्रतिम अप्रतिम. इन स्विंग तिचा जो आहे, म्हणजे दोन्ही आउट स्विंग इन स्विंग दोन्ही करते, पण इक्वली वेल सपोर्टेड बाय द स्पिनर्स. कारण त्यांच्यावर आतापर्यंत रेणुका नसताना खूप मोठी जबाबदारी होती. आणि ती स्नेह राणा असू देत किंवा दीप्ती शर्मा असू देत आणि श्रीचरणीचं मी जास्ती कौतुक करेन. कारण एकतर पहिला वर्ल्ड कप आहे, सगळ्यात लहान आहे की आय डोंट थिंक सो, बट यंगस्टर आहे. आणि डिरेक्टली तुम्ही ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड यांच्या समोर जेव्हा इतकी चांगली बॉलिंग करताना, सो तिला तिची एक वैशिष्ट्य मी नक्की इंग्लंड सिरीज पासून बघितलं की तिला जेव्हा मारतात तर कमबॅक जो असतो ना ती अप्रतिम करते. एक विकेट तिचा विचार करून दुसरी विकेट तिला आणि विचार करून बॉलिंग करणे. क्रिकेटिंग बॉलिंग खूप चांगलं सुंदर आहे, सुंदर. आणि ऑफकोर्स दीप्ती पण आहे, हरमन आहे. सो मला तरी टीम खूप बॅलन्स वाटते. आणि साऊथ आफ्रिकेची टीम ऑफकोर्स तेवढीच तगडी आहे, तेवढीच चांगली आहे. त्यामुळे फायनल दर्जेदार होणार आहे याबद्दल काही मला शंका नाहीये. माझा ना सोनिया एक थोडासा मी क्रिकेटच्या बाबतीत अंधविश्वास आहे. त्यामुळे मी एखादी गोष्ट करत असेल तर मी तीच करतो. म्हणजे सहज म्हणून सांगतो की 2011च्या वर्ल्ड कपला 2 एप्रिलच्या दिवशी मी एकट्याने बसून मॅच बघितली होती आणि परवाची सेमीफायनल मी एकट्याने बसूनच बघितली. सो तुमच्याकडे नवी मुंबईचं व्हीआयपी स्टँडचं तिकीट असेल तरी प्लीज मला देऊ नका, मी एकट्याने मॅच बघायला. तुझं काय आहे? मला द्या. मला चालेल. ऑफकोर्स हे खूप लोक फॉलो करतात आणि म्हणजे ते असतं. मीही फॉलो करायचे काही गोष्टी जेव्हा खेळायचे तेव्हा. आता खूप कमी वेळा होतं, पण कारण कसं आहे की आपण ती गोष्ट फॉलो करत असतो एक सुपरस्टिशन, आणि तेव्हा ते घडलं नाही ना की मग असं ते नाही, हे असं काही खरं नाहीये. सो हा चेष्टेचा विनोदाचा भाग झाला. पण हा अंधविश्वास किंवा सुपरस्टिशन किंवा श्रद्धा ही क्रिकेटच्या बाबतीतच असते आमची. तुम्ही त्याला काही म्हणा, सुपरस्टिशन म्हणलं तरी माझी काही हरकत नाही, पण हे आम्ही करतो कारण आम्ही क्रिकेट वेडे लोक आहोत. पण आता ही सुपरस्टिशियस किंवा काय जे काय ना, मला असं वाटतं 2 नोव्हेंबरला हरमन आणि कंपनी हे सगळे मागे टाकणार आहे. त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे इव्हन परवाच्या मॅचला अशी सिच्युएशन, त्यांचा अप्रोच इतका अप्रतिम होता की ऑस्ट्रेलियाने 400 केले असते ना तरी आम्ही 401 करणार, असं अप्रोचनी ते खेळत होते. आणि 2 तारखेला मला नाही वाटत काही वेगळं घडेल. मगाशी म्हणजे हे रेकॉर्ड सुरू करण्याच्या आधी ना सोनिया एक वाक्य म्हणली होती आणि ते आय कम्प्लिटली अग्री विथ हर की हरमन आता सोडत नसतं. नाही, नक्कीच नाही सोडत. सो उद्याची मॅच ही मस्त होणार आहे. हातातली सगळी कामं धामं बाजूला ठेवा. 2 एप्रिल 2011ला तुम्ही जसं इंडियन टीम मेन्स टीमला सपोर्ट केला होता ना, तसाच 2 नोव्हेंबर 2025ला वुमन्स टीमला सपोर्ट करायला विसरू नका. आणि
ती मॅच झाल्यानंतर आपण परत एकदा बोलणार आहोत, कारण हा वर्ल्ड कप इंडियासाठी खूप मोठा आहे, महत्वाचा आहे आणि वुमन्स क्रिकेट बदलून टाकत आहे. कारण विमेन्स क्रिकेटला यावर्षी 50 वर्ष होत आहेत. करेक्ट. सो वी आर गोइंग टू सेलिब्रेट दॅट. सो परत एकदा आपण टीमला शुभेच्छा देऊयात, सगळ्या क्रिकेट फॅन्सना शुभेच्छा देऊयात आणि आत्ता तरी इथे थांबूयात. पण आपण अशाच गप्पा मारणार आहोत वेळोवेळी क्रिक कथाच डकआउटमध्ये. सोनिया असेल, मी असेल आणि आपल्याबरोबर असंख्य क्रिकेट वेळे पण असतील. त्यामुळे बघत राहा आणि भेटूच.